राम राम मंडळी. तर आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एक प्रसिद्ध गाव वाळेखिंडी आणि त्या वाळेखिंडीच्या अपूर्वा नदीच्या काठावर बसलेलं ग्रामदैवत श्री सिद्धनाथ तथा नाथबाबा आणि या नाथबाबाच्या मंदिराची पालखी उत्सव आणि रथ उत्सवाची आपण माहिती घेणार आहोत. तर चला मग. तर आत्ता आपण आलो आहोत मंदिराच्या आवारामध्ये आणि भव्य अशा या कमानीमधून हा मंदिराचा पाठीमागचा भाग दिसतोय. मस्त कमान बांधलेली आहे. प्रवेशद्वार आहे हे मंदिराचं आणि मंदिराच्या पाठीमागून आपली एंट्री होती. 1965 साली बांधलेल्या या मंदिराचं खूप जुनं बांधकाम आहे. त्याचं रिनोव्हेशन झालं आहे बऱ्याच वेळा, पण त्याचं जे मूळ रूप आहे तर ते मूळ रूप तसंच ठेवण्यात आलेलं आहे आणि नंतर त्याचं मूळ रूप ठेवून ते रिनोव्हेशन केलेलं आहे. तर 1965 साली बांधलेलं हे मंदिर कसं आहे आपण बघूया. चला आतमध्ये. मुख्य कमानीतून प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये आल्यानंतर मंदिराच्या डाव्या बाजूने आपण मंदिराच्या पुढच्या भागात जातो आणि त्यानंतर पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा एक सभा मंडप लागतो. त्यानंतर दुसरा सभा मंडप लागतो. त्याच्यामध्ये जे आपले सिद्धनाथाचं वाहन आहे घोडा वगैरे तर ते तिथं आहे. पालखी तिथं ठेवलेली असते आणि त्यानंतर आपण आतमध्ये ह्याच्यामध्ये जातो, गर्भगृहामध्ये जातो. तर हा असा दुसरा सभा मंडप आहे आणि आपण पाहू शकतो हा सिद्धनाथाचा वाहन असलेला हा घोडा आणि इथून आतमध्ये गर्भगृह आहे, तिथे आपण आता जाऊया. चला तर मंडळी आपण आत जाऊया आणि आपण देवाचं दर्शन घेऊया. आत आल्यानंतर अशा मनमोहक अशी श्री सिद्धनाथाची मूर्ती आहे आणि त्यांच्या 2 पत्नी यांच्या मूर्ती आहेत तिथे. खूप भारी वाटतं इथं, मन प्रसन्न होतं आणि आपण बघू शकतो की अगदी दगडात दगड अडकून मोठ्या मोठ्या दगडांच्या शिळा ज्या आहेत तर त्या एकमेकावरती अडकवून हे गर्भगृहाची निर्मिती केलेली आहे. खूप जुनं बांधकाम आहे हे, जुनी पद्धत आहे ही बांधकामाची. ह्याच्यावरती आता सिमेंटचा लेप दिलेला आहे पण तो राहत नाही आहे. दगडावरती सिमेंट बसत नाही, ते पोपडे निघून येत आहेत आणि मस्त असं हे श्रद्धास्थान आहे. खूप मन प्रसन्न होतं इथं. प्रत्येकांची श्रद्धा इथं आहे. श्री सिद्धनाथ वाळेखिंडीचं ग्रामदैवत आहे, श्रद्धास्थान आहे. प्रत्येकजण इथं आशीर्वाद घेण्यासाठी येतो आणि इथं आल्यानंतर प्रत्येकाचं मन असं शांत होतं. खूप भारी वाटतं. तर आपल्याबरोबर आता देवाचे पुजारी सोमनाथ बापू गुरव जे आहेत तर ते आहेत. त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया, कारण बऱ्याच जणांना माहिती नसते तर ते त्याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. हे सिद्धनाथ आहेत, हे काळभैरव आहेत. पहिलं ह्यांचं ठिकाण सोनारी, दुसरं मसवड, तिसरं खरसंडी. हे प्रत्येक गावातून वाळेखिंडी, आलेगाव हे प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी प्रगटलेले आहेत हे आहेत ते काळभैरव आहेत. म्हणजे हे कसं नाथपंथामध्ये येतं. हे काळभैरव हे जे म्हणजे हे वाळेखिंडीचं आपलं ग्रामदैवत आहे आणि ज्यांना ज्यांना त्या ठिकाणी जाता येत नाही आहे म्हणजे ते आणि जागृत देवस्थान आहे. तसं प्रत्येकाला म्हणजे आपल्याला प्रत्येक वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे असे अनुभव आलेले आहे. बरोबर. तर ह्याच्यामध्ये जी मधली मूर्ती आहे तर ती सिद्धनाथाची आहे. जोगेश्वरी काय मळेश्वरी. ओके, मळेश्वरी म्हणजे सिद्धनाथ जोगेश्वरी आणि मळेश्वरी आणि मळेश्वरी सिद्धनाथाच्या पत्नी. बरोबर. आणि आपली जी यात्रा असती ग्रामदैवताची
तर ती अष्टमी कृष्णाष्टमीला म्हणजे नाही, कालाष्टमीला कालाष्टमीला पहिल्यांदा बोनी असतात. हां दुसऱ्या दिवशी आपली इथे गॅप असतो. हां दुसऱ्या दिवशी पालखी सोहळा आणि रथोत्सव असतो. मार्गशीर्ष महिन्यात असते जन्माष्टमी. जन्माष्टमी. बरोबर. त्याला काळभैरव जयंती जयंती हां. घटस्थापना ही दीपावली असते. दीपावली पाडवा. दिवाळी पाडव्यानंतर 12 दिवस ना 12 12 दिवस. दिवस कार्तिकेचं हां कार्तिक महिन्यात 12 दिवस हे असतं बरोबर नवरात्रांचं भक्तांचं असते. हां. भव्य अशा 1.25 एकरमध्ये हे मंदिराचा परिसर आहे आणि मंदिराच्या पुढं असं दीपमाळ आहे, दीपस्तंभ आहे आणि दुसरं एक मंदिर आहे खरसुंडीचं आणि मस्त अशी झाडी वगैरे लावलेली आहे. खूप मोठा असा हा मंदिराचा परिसर आहे. मंदिराच्या आजूबाजूला गणपतीचं मंदिर, रामाचं मंदिर, मारुतीचं मंदिर असे बाजूला काही मंदिरं आहेत आणि भव्य अशा या मंदिर परिसरामध्ये आत्ता काही झाडं मोठी झालेली आहेत, काही नवीन लावलेली आहेत. ही मोठी झाल्यानंतर खूप भारी परिसर होणार आहे. कार्तिक महिन्यात कंटिन्यू 12 ते 13 दिवस चालू असते. पाजळली जाते पाजळली जाते. पाजळली जाते मेणबत्त्या, हां पंत्या हे सर्व काय लावले जातात. रविवारी हां घटस्थापनेला 13 दिवस असते. घटस्थापनेला म्हणजे तो एक दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो. देवाचा दिवाळी उत्सव साजरा केला जातो आणि त्यावेळेस म्हणजे दिवे लावले जातात सगळीकडे आणि वरती पाजळली जाते म्हणजे जेणेकरून ते म्हणजे एक थंडीचा दिवस असतो आणि त्याच्यातून उष्णता निर्माण करण्याचा एक प्रयत्न केला जातो. बरोबर. ही 1965लाच हे केलेली आहे म्हणजे मंदिराबरोबरच ह्याची स्थापना झाली. पारंपरिक खरसुंडीची खांब आहे. ओके. खरसुंडीचं सिद्धनाथाचं हां ओके. या खरसुंडीच्या हे आहेत म्हणजे हे एक स्थानक आहे खरसुंडीचं. हां खरसुंड सिद्धाचं स्थानक आहे. बरोबर. तर मंदिराच्या समोर जी असणारी दीपमाळ आहे किंवा दीपस्तंभ आहे तर तिथं खूप भव्य दिव्य असा हा दीपस्तंभ आहे, दीपमाळ उभा केलेली आहे आणि इथं दर्शन घेतल्यानंतर या दीपमाळेचं ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की दीपमाळेपासून ज्यावेळेस आपण दीपमाळेचं दर्शन घेतो आणि त्यानंतर मंदिराकडे बघतो तर डायरेक्टली आपल्याला सिद्धनाथाचं मुखदर्शन होतं इथं उभारून. म्हणजे ह्या पद्धतीनं बांधकामाची शैली बांधकाम केलेलं आहे की दीपमाळेपासून दीपमाळेचं दर्शन घेतलं, मुखदर्शन घेतलं सिद्धनाथाचं, त्यानंतर आपल्याला शिखराचं दर्शन जे आहे कळसाचं दर्शन तर तेही एका जाग्यालाच उभारून घेता येतं. तर असे हे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर जागृत देवस्थान आहे श्री सिद्धनाथ वाळेखिंडीचं ग्रामदैवत जे आहे. तर खूप मन प्रसन्न होतं इथं आल्यानंतर, खूप भारी वाटतं. आणि अशा या आपल्या श्रद्धास्थान असलेल्या ग्रामदैवत श्री सिद्धनाथाचा उत्सव जो चालू होतो तर तो चैत्र महिन्यातील कालाष्टमीला चालू होतो आणि पहिला दिवस असतो तर तो सिद्धनाथाला पोशाख आणि नैवेद्य दाखवण्याचा. तर अगदी वाजत गाजत तो पोशाख आहे सिद्धनाथाचा आणि नैवेद्य आहे. तर तो घेऊन तिथं पोशाख अर्पण केला जातो, नैवेद्य सिद्धनाथाला दाखवला जातो आणि खूप उत्साहाचं वातावरण असतं. प्रत्येकजण गावातला त्याच्यामध्ये सहभागी असतो, अगदी श्रद्धेनं तिथं जात असतो. म्हणजे असे खूप कमी प्रसंग असतात की ज्याच्यासाठी आपण म्हणजे देवासाठी आपण काहीतरी करत असतो आणि त्यापैकीच एक म्हणजे हा श्री सिद्धनाथाचा उत्सव. कालाष्टमीला जो चालू होणारा उत्सव आहे हा 3 दिवस चालतो. त्याच्यामध्ये नैवेद्य जो आहे तर तो अगदी वाजत गाजत घेऊन गेला जातो म्हणजे मंदिरापर्यंत नेला जातो आणि तो आपल्या जे श्रद्धास्थान आहे
सिद्धनाथ तर त्याला अर्पण केला जातो. खूप भक्तिभावानं ही गोष्ट केली जाते. दिवसभराचे देवाचे विधिवत कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम असतात पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी. तर ते बघण्यासाठी भरपूर गर्दी होते आणि बाहेरून आलेले बरेचसे लोक आहेत आमच्या गावातले जे बाहेर असतात कामानिमित्त व्यवसायानिमित्त, तर तेही आलेले असतात आणि त्यांच्या मनोरंजनासाठी यात्रा कमिटीकडून म्हणा किंवा काही स्पॉन्सर लोक आहेत जे व्यावसायिक आहेत आणि ते असे मनोरंजनाचे कार्यक्रम स्पॉन्सर करतात, तर त्यांच्याकडून यात्रेच्या निमित्तानं या उत्सवाच्या निमित्तानं कार्यक्रम अरेंज केलेले असतात आणि खूप मस्त असतं, मस्त माहोल असतो, मस्त एन्जॉयमेंट असते. त्यानंतर तिसऱ्या दिवशी मुख्य जो सोहळा असतो पालखी आणि रथोत्सव सिद्धनाथाचा नाथबाबाचा हा भल्या पहाटे साधारण 5 वाजता पालखी मंदिरातून गाव भेटीसाठी निघते, पालखी आणि रथ. आणि त्याच्यामध्ये पुढं सर्वात पुढं जे असतं ते नगाऱ्याच्या गाड्या असतात, त्यानंतर मानाच्या काट्या असतात, त्यानंतर वालगी असतात आणि वाजंत्री असतात. घोडा असतो, जो वाहन आहे सिद्धनाथाचं तर तो घोडा असतो. म्हणजे अगदी उत्साहपूर्ण वातावरणात अगदी वाजत गाजत नाचत ती जी पालखी आहे तर ती गावात फिरवली जाते. देव हा गाव भेटीला आलेला असतो. खूप भारी वातावरण असतं. गावातून फिरत फिरत पालखी जी आहे तर ती गावाच्या थोडंसं बाहेर म्हणजे मसवडच्या मार्गावरती भोजलिंगाचं एक स्थान आहे, तर तिथं पालखी मानाच्या काट्या आणि नगाऱ्याच्या गाड्या ह्या जात आहेत. तिथं गेल्यानंतर मग तिथं आरती केली जाते. ज्यांना मसवडला जाणं शक्य नाही तर ती जी लोक आहेत तर ती मार्गावरती म्हणजे गावाच्या थोडंसं बाहेर जे मंदिर आहे तर तिथं जाऊन पूजा करण्याची सोय व्हावी या उद्देशानं तिथं एक भोजलिंगाचं मंदिर स्थापन केलं आहे आणि त्याला मार्ग म्हणजे मसवडला जाण्याचा मार्ग जो आहे म्हणून त्याला मार्गाला जाणं असं म्हटलं जातं आणि तिथं जाऊन पूजा केली जाते. नाथबाबाचे चांगले मार्गावरची पूजा आरती संपल्यानंतर परत पालखी जी आहे तर ती गाव भेटीसाठी मार्गस्थ होते आणि परत एकदा वाजत गाजत नाचत त्याच उत्साहात त्याच जल्लोषात ती पालखी जी आहे तर ती गावभर फिरून परत मंदिरामध्ये जाते आणि तो जो उत्साह आहे तो म्हणजे सांगण्या शब्दात वर्णन करण्यासारखा नाही आहे.
अशा प्रकारे पालखी जी आहे, पालखी आणि रथ वाजवत गाजवत नाचत गुलालात न्हावून निघत ती जी पालखी आहे गावातून फिरत 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 पारावरती येते. पार म्हणजे जुन्या काळात जिथं दाट लोकवस्ती होती आणि तिथं लोकांना एकत्र येण्यासाठी जी जागा तयार केलेली होती तर त्याला पार म्हटलं जायचं. तर आमच्या गावातही असा एक पार आहे आणि पाराच्या जागेच्या तिथे दर्शनासाठी जवळपास 1 तासभर ती पालखी ठेवली जाते आणि रथ आणि पालखी तासभर ते पारावरती आल्यानंतर मग वेगवेगळ्या प्रकारचे खेळ वगैरे खेळले जातात, जसे काट्या नाचवणे, मानाच्या काट्या नाचवणे वगैरे असे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या खूप परंपरागत चालत आलेल्या आहेत आणि त्या अजूनही चालत येत आहेत आणि हे आपल्याला फक्त खेडेगावातच बघायला मिळतं. पारावरती पालखीचा विसावा 1 तासाचा असल्यामुळं बरेच गावातली जी लोक आहेत किंवा महिला आहेत तर त्या तिथं दर्शन घेत असतात आणि खूप गर्दी होती तिथं दर्शन घेण्यासाठी आणि खूप मस्त वातावरण असतं, भक्तिमय वातावरण झालेलं असतं आणि असे प्रसंग खूप कमी येत आहेत. त्यानंतर गावातून फिरत फिरत पालखी मंदिराच्या इथे ती पालखी आणि रथ आणि मंदिराच्या इथं आल्यानंतर लोक जी आहेत तर ती अशी उभा राहिलेली असते, ती कडेने उभा राहत आहेत. कारण ज्यावेळेस पालखी येते तर ती पालखी आणि रथ आल्यानंतर त्या रथावरती आणि पालखीवरती गुलाल खोबऱ्याची उधळण केली जाते आणि त्याच्यातून मिळणारा जो ते उधळलेला जो गुलाल आणि खोबरा आहे तर ते प्रसाद म्हणून नंतर घेतलं जातं. तर ह्याच्यासाठी तुम्ही आपण गर्दी बघू शकतो की ही जी गर्दी आहे ही दोन्ही बाजूने उभा राहिलेली आहे आणि मंदिराच्या भोवती पालखी आणि रथ हे 5 फेरं मारतात. त्याच्या आधी मानाचे जे नगारी आहेत, मानाच्या ज्या काट्या आहेत तर त्यांचे 5 राऊंड होत आहेत आणि त्यानंतर मग पालखी आणि रथाचे राऊंड होत आहेत आणि ज्यावेळेस राऊंड होत आहेत तर त्यावेळेस गुलाल आणि खोबऱ्याची उधळण केली जाते पालखीवरती. खूप नयनरम्य हे दृश्य असतं, बघण्यासारखं असतं हे दृश्य. अशा प्रकारे उत्साहाच्या वातावरणात ज्यावेळेस पालखी आणि रथ 5 फेरे मारत असतो मंदिराला, त्यावेळेस जे बाजूला उभा राहिलेली जी लोक आहेत तर ती रथावरती आणि पालखीवरती गुलालाची आणि खोबऱ्याची उधळण करत असतात. रथावरूनही गुलालाची उधळण केली जाते जेणेकरून अख्खे भाविक जे आहेत तर ते सगळे गुलालात न्हावून निघालेले असतात आणि एक नयनरम्य दृश्य असं बघायला मिळतं आपल्याला. खूप भारी वाटतं, खूप जबरदस्त असं हे दृश्य आहे.
पालखीचे ज्यावेळेस 5 फेरे पूर्ण होतात मंदिराला आणि त्यानंतर पालखी ज्यावेळेस मंदिरात घेऊन गेली जाते, म्हणजे तो सोहळा जो आहे तर तोही बघण्यासारखा सोहळा आहे. म्हणजे देव अगदी गाव भेट करून आलेला असतो आणि अगदी मानानं देवाला मंदिरात आणलं जातं आणि परत त्याच मानानं त्याच उत्साहानं देवाला अगदी हातावरती उचलून ती पालखी जी आहे तर ती मंदिरात पोहोचवली जाते आणि त्यासाठी होणारी गर्दी असते, त्यासाठी होणारा जयघोष असतो. प्रत्येकाला असं वाटत असतं की मी पालखीला हात लावला पाहिजे, देवाला त्या देवाच्या जाग्यावर पोहोचवण्यासाठी माझा हात लागला पाहिजे आणि ह्याच्यासाठी होणारी जी गर्दी असते ती अविस्मरणीय बघण्यासारखं दृश्य आहे ते. ती देवाला मंदिरात घेऊन जाणं खूप खूप भारी वाटतं, खूप भारी वाटतं. हे अख्ख्या वाळेखिंडीचं आणि पंचक्रोशीचं श्रद्धास्थान आहे श्री सिद्धनाथ. आणि डोळ्याचं पारणं फिटतं म्हणतात ना, म्हणजे हा सोहळा जो बघतो तर अविस्मरणीय असा हा सोहळा असतो आणि खूप मस्त वाटतं ज्यावेळेस पालखी मंदिरात जाते. खूप गर्दी झालेली असते, अडचणी खूप असतात. ते मंदिरात घेऊन जाणं खूप अवघड असतं कारण गर्दी जास्त असल्यामुळं ती तेवढे जागा नसते तिथं घेऊन जाण्यासाठी. पण प्रत्येकाला असं वाटत असतं की मी हात लावला पाहिजे देवाला मंदिरात घेऊन जाण्यासाठी आणि त्यामुळं होणारी गर्दी खूप खूप भारी वाटतं. देव मंदिरात स्थानापन्न झाल्यानंतर परत एकदा आरती घेतली जाते आणि आरती झाल्यानंतर मग जे लोक आलेले असतात पालखी उत्सवासाठी तर ते आपापल्या ह्याच्यासाठी निघतात पुढच्या खरेदीसाठी. पालखी उत्सवाची आणि रथोत्सवाची सांगता झाल्यानंतर दुपारच्या भर उन्हात मग लोकांची हे चालू होती की ज्यूस पिण्यासाठी महिला किंवा भाविक जे असतात तर त्यांची लगबग चालू होती प्रसाद घेण्यासाठी. आणि मग बाकी जी यात्रा आहे तर ती अगदी लोकांनी फुलून जाते. यात्रेचा जो परिसर आहे प्रसादाचा एक परिसर आहे तर तो जो आहे प्रत्येकजण प्रसाद घेण्यासाठी जात असतो आणि कोणी रस पिण्यासाठी ज्यूस पिण्यासाठी अशी लगबग चालू होती प्रत्येकाची.
आणि एवढ्यातून मग नंतर जी छोटी चिमुकली असतात तर त्यांची जी लगबग आहे तर ती वेगळीच असती. त्या चिमुकल्यांची जी लगबग असती तर ती खेळणी घेण्यासाठी लगबग चालू होती. आणि जे मोठी लोक असतात तर त्या चिमुकल्यांना त्या खेळण्याच्या दुकानापाशी घेऊन त्यांना कोणती आवडतात खेळणी तर हे दाखवण्याचा आणि त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात की अरे बाबा हे उपयोगात आपल्या नाही आहे, जे तुला उपयोगाचं आहे जे तू खेळू शकतोय असंच घे. तर अशा प्रकारे आनंदी माहोल असतो अगदी यात्रेचा. आणि हा जो शेवटचा दिवस आहे हा खरेदीचा दिवस आहे. खूप भारी वाटतं, प्रत्येकाला काही ना काही मिळतं या यात्रेतून. त्यानंतर या यात्रेचा जो शेवट आहे 3 दिवसाच्या यात्रेचा शेवट हा मर्दानी खेळानं होतो, कुस्तीनं होतो. वाळेखिंडी गावच्या जो मैदान आहे तर ते मैदान पंचक्रोशीमध्ये गाजलेलं मैदान आहे. आणि ही जी कुस्ती भरवली जाते तर ती अगदी छोट्यापासून चालू होऊन ते 50,000पर्यंत बक्षिसांच्या कुस्त्या भरवल्या जातात इथं. आणि खूप दूरवरून इथं पैलवान येतात आणि इथं आलेले पैलवान पुढेही खूप ठिकाणी गाजलेले आहेत. अगदी महाराष्ट्र केसरीपर्यंत गेलेले पैलवान आहेत इथं. आणि खूप मोठ्या प्रमाणात ही कुस्तीचा ही भरवला जातो आणि जबरदस्त असतं. आणि ह्या कुस्तीच्या या मर्दानी खेळाच्या नंतर हा जो 3 दिवसाचा उत्सव आहे श्री सिद्धनाथाचा तर याची सांगता होती. कुस्ती बघा, एक आग आहे दुसरा वाघ आहे. निळ्या रांगेचा पैलवान ओंकार काटकर आहे आणि समोर ऋतुराज मदने आहे. कुस्ती बघा, पापड्या तेवढ्या मिटू नका, सोर मारून पट काढलाय वो काटकर नाही. योग 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 मेला करा की टाळ्या. कसा मोजून 1 मिनिट लावला. तर मंडळी, आपल्या या श्रद्धास्थानाचा हा जो व्हिडिओ आहे, ही जी डॉक्युमेंटरी आहे, कशी वाटली तुम्ही जरूर सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या एरियातील आपल्या परिसरातील असे जे माहितीपूर्ण व्हिडिओ आहेत तर ते आपल्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.